उरण तालुक्यातील द्रोणागिरी येथे आई शांतेश्वरी सामाजिक संस्थेतर्फे प्रथमच रामश्री दहीहंडीचे 2,22,222 रुपयांचे बक्षीस आयोजित करण्यात आले होते। भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत घरत यांच्या संकल्पनेतून भव्य दहीहंडी महोत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला। त्या दहीहंडी उत्सवात उरण, पनवेल, नवी मुंबई परिसरातून एकूण 32 गोविंदा पथकांनी सायंकाळी 7 ते रात्री 11 वाजण्याच्या सुमारास 8 थरापर्यंत सलामी देऊन सहभाग नोंदवला। विशेष म्हणजे पथकांनी दाखवलेला थरार अनुभवण्यासाठी गोविंदा प्रेमींनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। लोकनेते रामशेठ ठाकूर अमृत महोत्सवाची दहीहंडी चंद्रकांत घरत यांच्या संकल्पनेतून साकारली असून उरण तालुक्यातील भव्य दिव्य असा सोहळा पाहण्यासाठी मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। 2,22,222 रुपये अशी रक्कम विभागून तसेच आकर्षित स्मृतिचिन्ह देऊन गोविंदा पथकांना गौरवण्यात आले। द्रोणागिरीमध्ये प्रथमच भव्य दिव्य दहीहंडी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले। त्यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र घरत, भाजपा वाहतूक सेल जिल्हाध्यक्ष सुधीर घरत, राष्ट्रीय कामगार नेते सुरेश पाटील, महिला आघाडीच्या अध्यक्षा सीमा घरत, उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र मिसाळ, भाजप उरण तालुका सरचिटणीस सुनील पाटील, द्रोणागिरी सोसायटीचे चेअरमन, भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्यावेळी चंद्रकांत घरत यांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 75व्या अमृत महोत्सवानिमित्त छत्री वाटप केले। तसेच यापुढेही विविध उपक्रम राबवणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले। हा सण साजरा करत आहोत। मी जेएनपीटी टाउनशिप येथे पहिल्यांदा राहत होतो। त्यावेळी जेएनपीटी टाउनशिप येथे माझ्या कामगारांचे जे काही मुलं आहेत त्यांना प्रोत्साहन करण्यासाठी त्यावेळेस पहिल्यांदा आम्ही डेची दहीहंडी चालू केली आणि 5 वर्ष आम्ही जवळजवळ डेची दहीहंडी चालू ठेवली। त्याच्यानंतर आजच्या 15 वर्षापूर्वी जेएनपीटी टाउनशिप येथे नाईटची दहीहंडी आम्ही चालू केली आणि ही केवळ आम्हाला प्रेरणा का ऊर्जा सन्माननीय रामशेठ ठाकूर साहेब, लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यामुळे आम्हाला मिळते। आणि आम्ही इथं आपल्या समोर आता दिसत आहेत सन्माननीय सुधीरजी, जितेंद्र घरत, सुरेश पाटीलजी, सीमा घरत, हे सर्व आम्ही मंडळी सन्माननीय रामशेठ ठाकूर साहेब यांच्या पाठीचे एकदम कुठलंही कार्य असो, हा फक्त दहीहंडीच नाही तर अनेक आम्ही मला वाटतं आम्ही गेलो जवळजवळ 10 वर्ष आगरी कोली महोत्सव, हा 15 वर्ष सेवा म्हणते, 10-15 वर्ष जवळ आगरी कोली महोत्सव सुद्धा उरण तालुक्यात साजरा केला आणि ही आमची टीम ही सातत्यानं या विषयामध्ये सोबत असते आणि म्हणूनच आम्ही हे सगळे कार्य करत असतो। दादा, ही आपली दहीहंडीचं कितवं वर्ष आहे? विशेष म्हणजे महिला पथकांसाठी आमच्या मंडळामध्ये पुरुष गटाला 5 थराला 5,000 रुपये आहेत, 6 थराला 8,000 रुपये आहेत, 7 थराला 12,000 रुपये आहेत आणि जर का 8 थर लावले कोणी तर आम्ही त्यांना 25,000 रुपयाचं बक्षीस इथं जाहीर केलेलं आहे। आणि त्याचप्रमाणे महिलांसाठी स्पेशली 4 जरी थर लावले तरी 5,000 आणि जरी 5 लावले तर 10,000 रुपये आम्ही इथं जाहीर केलेले आहे त्याचे। आणि त्याचबरोबर या महिलांना उत्तेजित करण्यासाठी किंवा या दहीहंड्यामध्ये भले 4 थर लावो 5 थर लावो, उरण तालुक्यामध्ये आमचे 4-5 तरी गोविंदा पथक तयार व्हावं म्हणून अधिकाधिक आम्ही त्यांना बक्षीस देण्याचा सुद्धा आणि 10 वाजेपर्यंत जितके पथक येतील तेवढ्यांना आम्ही इथं संधी देणार आहोत। आता आपल्या समोरच बघताय की 2-3 पथक अजून आलेले आहेत आणि या बालगोपालांना प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही दरवर्षी हे अशा प्रकारे आयोजन करत आहोत। आणि विशेष म्हणजे रामशेठ ठाकूर साहेबांच्या या 75व्या अमृत महोत्सवी आम्ही जास्तीत जास्त बक्षीस देऊन या बालगोपालांना आनंदित राहून आणि त्यांचा हे जो उत्साह आहे हा दरवर्षी टिकून राहण्यासाठी आम्ही चांगलं बक्षीस सुद्धा देण्याचा कार्य करतो आणि त्यांना या वर्षामध्ये शुभेच्छा देऊन आम्ही त्यांना आश्वासित करतो की पुढच्या वर्षी यापेक्षा जास्त मोठ्या प्रमाणात। न्यूज ब्युरो उरण। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।